नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक करिअर अकॅडमी वर्धाच्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, या अगोदर आपण चौकोन व चौकोनाचे प्रकार याच्यावरचा एक पहिला व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आज आपण त्याचा दुसरा पार्ट घेऊन आलेलो आहे. तर चला सुरुवात करूया. बघा, आज आपल्याला 13व्या नंबरच्या प्रश्नापासून सुरुवात करायची आहे. हा प्रश्न आलेला आहे नाशिक शहर पोलीस 2024 ला. प्रश्न आहे, एका आयताचा कर्ण 17 सेमी लांबीचा असून त्या आयताची परिमिती 46 सेमी आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ काढा. आता बघा, तुम्हाला पहिल्या अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आयत कोणत्या पद्धतीचा असतो, त्याची परिमिती काय असते, क्षेत्रफळ काय असते, कर्ण काय असतो, तो आपण सांगितलेला आहे. इथे आपल्याला क्षेत्रफळ काढण्यासाठी सांगितलेलं आहे. बघा, आता या पद्धतीने जर आपण एक आयत काढला आणि आयताला किती कर्ण असतात, 2 कर्ण, यापैकी एक आपण कर्ण काढला आणि कर्ण दिलेला आपल्याला इथे 17 सेंटीमीटर. आणि बघा, दुसऱ्या नंबरला दिली आहे आपल्या आयताची परिमिती दिली आपल्याला 46 सेमी. परिमिती दिली आपल्याला 46 सेमी. म्हणून बघा, सुरुवातीला आपण परिमितीचं सूत्र या ठिकाणी वापरायचं. परिमिती म्हणजे पेरिमीटर. परिमिती बरोबर आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 ब्रॅकेटमध्ये L प्लस B. 2 ब्रॅकेटमध्ये L प्लस B राहणार आहे आपल्या आयताची परिमिती काढण्याचं सूत्र. आता परिमिती दिली आपल्याला 46, म्हणून या ठिकाणी परिमितीच्या खाली परिमिती ठेवायची 46. इकडे काय, 2 ब्रॅकेटमध्ये L प्लस B. आता बघा, बरोबरच्या त्या साईडला 2 आहे, गुणाकारामध्ये आहे. बरोबरच्या इकडल्या जर साईडला आलं तर 46 भागीला 2 म्हणजे बघा, 2 गुणाकारामध्ये आहे, बरोबरच्या या साईडला कशात जाते, भागाकारामध्ये, आणि शिल्लक राहते आपल्याकडे L प्लस B. L म्हणजे लांबी, B म्हणजे रुंदी. आता बघा, 46 ला 2 ने भाग दिला तर किती ते 23 सेंटीमीटर. L प्लस B म्हणजे बघा, लांबी आणि रुंदीची बेरीज भेटली आपल्याला 23 सेंटीमीटर. त्यानंतर बघा, आपल्याला कर्ण दिलाय किती, 17 सेंटीमीटर. आणि कर्ण कशाने काढतो आपण, पायथागोरसचा प्रमेय. काय आहे पायथागोरसचा प्रमेय, काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. या आयतामधून एक काटकोन त्रिकोण जर आपण बाहेर काढला, या पद्धतीने हा एक काटकोन त्रिकोण घेतलाय. खालची बाजू काय असते नेहमी, याचा पाया. त्यानंतर बघा, जी साईडची बाजू असते, उभी बाजू असते, त्याला म्हणतो आपण याची उंची. आणि ही काय झाला आपला कर्ण, म्हणजे काटकोन त्रिकोणाचा कर्ण, खालची बाजू पाया आणि साईडची जी बाजू असते त्याला म्हणून उंची. आता बघा, पाया म्हणजे काय झाला, आयताची लांबी, आणि उंची म्हणजे काय झाली, आयताची रुंदी. आता बघा, कर्ण कशाने काढतो आपण, पायथागोरसचा प्रमेय. आणि पायथागोरसचा प्रमेय आहे कर्ण वर्ग बरोबर पायाचा वर्ग प्लस उंचीचा वर्ग. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग प्लस उंचीचा वर्ग. आता तुम्हाला सांगितलंय पाया म्हणजे काय झालेले, आयताची लांबी, म्हणून या ठिकाणी घ्यायचं. कर्ण तर आपल्याला दिलाय, कर्ण किती दिलाय, 17, म्हणून या ठिकाणी 17चा वर्ग घेऊ. पायाचा वर्ग, पाया म्हणजे काय झाली, आयताची लांबी, म्हणून या ठिकाणी काय घेऊ, इथे लांबी दर्शवतो आपण L, म्हणून घेऊ इथे L स्क्वेअर प्लस उंची म्हणजे काय, आयताची रुंदी, आणि रुंदी दर्शवतो आपण कॅपिटल B नी, म्हणून या ठिकाणी घ्यायचा B चा वर्ग. पायाचा वर्ग आहे, पाया म्हणजेच काय, लांबीचा वर्ग, आणि उंची म्हणजे काय, रुंदीचा वर्ग. आणि बघा, 17चा वर्ग किती येतो, 289 बरोबर बघा L वर्ग प्लस B वर्ग, म्हणजे लांबी आणि रुंदीचा वर्ग केला तर बेरीज यायला पाहिजे 289. त्यानंतर इथे बघा, लांबी आणि रुंदीची बेरीज किती आली आहे, 23. आता बघा, 23 ला अशा 2 भागामध्ये विभागायचं की त्यांच्या वर्गाची बेरीज 289 यायला पाहिजे. 23. आता बघा, पहिला जर आपण इथे 15 घेतलाय आणि इथे जर 8 घेतलं तर 15चा वर्ग जर केला आपण, 15चा वर्ग किती येतो, 225. आणि बघा, 8चा वर्ग येतो 64. आणि या दोघांची बेरीज येते 289. म्हणजे बघा, लांबी आणि रुंदी या दोघांची बेरीज जर केली तर येते आपल्याला 23. लांबी आणि रुंदी म्हणजे 15 प्लस 8 केलं किती येते 23. आणि 15चा वर्ग आणि 8चा वर्ग केला तर येत आहे 289. आणि 289 बघा, लांबीचा वर्ग प्लस रुंदीचा वर्ग येणार आहे. आता बघा, 289 आलं, त्यामुळे काय झालं, लांबी आणि रुंदी किती राहणार आहे, 15 आणि 8. आणि काढायचं काय आपल्याला, क्षेत्रफळ. आणि आयताचे क्षेत्रफळासाठी तुम्हाला सूत्र सांगितलेलं आहे, क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणेला रुंदी. आयताच्या क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे लांबी गुणेला रुंदी. लांबी भेटली आपल्याला
15, त्यानंतर रुंदी भेटली आपल्याला 8, 15 गुणिले 8, 15 8 120. काय विचारलं आपल्याला? क्षेत्रफळ. म्हणजे काय होईल इथे? सेंटीमीटरचा वर्ग किंवा याला म्हणून आपण चौरस सेमी. क्षेत्रफळ नेहमी वर्गाच्या पटीमध्ये वाढते म्हणून बघा 15 गुणिले 8 120 सेंटीमीटर चौरस सेमी. बघा पहिल्या नंबरच्या ऑप्शनला आपल्याला दिलेला आहे 120 सेमीचा वर्ग. चला समोरचा प्रश्न बघू. बघा हा प्रश्न पिंपरी चिंचवड पोलीस भरतीला 2024 ला हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न आहे एका चौरसाचे क्षेत्रफळ 5.29 चौरस सेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती? आता तुम्हाला चौरस सांगितलं आहे. या पद्धतीने एक चौरस राहतो. चौरसाच्या बघा चारही बाजू समान लांबीच्या असतात. चौरसाचे प्रत्येक कोन काटकोन म्हणजे बघा 90 अंशाचे असते आणि चौरसाला 2 कर्ण असतात. आता बघा चौरसाचे क्षेत्रफळ दिले आपल्याला 5.29 चौरस सेमी आणि विचारलं आपल्याला परिमिती. आणि परिमिती काढायसाठी आपल्याला पाहिजे याची बाजू माहीत. आणि बाजू काढायसाठी सर्वात आधी आपल्याला सूत्र वापरावं लागतो क्षेत्रफळाचे सूत्रफळ. आणि चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय? बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. क्षेत्रफळ आपल्याला दिलाय किती दिलाय? 5.29 चौरस सेमी. म्हणून क्षेत्रफळच्या खाली क्षेत्रफळ 5.29 बरोबर बाजूचा वर्ग. या ठिकाणी वर्गाचं चिन्ह बरोबरच्या साईडला आलं तर कसं काय बनते? वर्गमुळाचं चिन्ह. वर्गमुळात 5.29 बरोबर बाजू. आणि बाजू काढण्यासाठी बघा 5.29 काढावं लागते आपल्याला. वर्गमूळ 5.29 कितीचा वर्ग आहे? 23चा. म्हणून या ठिकाणी बघा 23 येणार. इथे बघा डावीकडून 2 घर सोडून काय दशांश आहे. 2 घर सोडून दशांश आहे. 2च्या अर्धे जर केले किती ते 1. म्हणून या ठिकाणी बघा डावीकडून 1 घर सोडून काय द्यायचं आहे? दशांश चिन्ह द्यायचं बरोबर बाजू. आता बघा चौरसाची बाजू भेटली आपल्याला 2.3 सेंटीमीटर भेटली आपल्याला इथे बाजू. आता बघा आपल्याला काय काढायची आहे? चौरसाची परिमिती. बाजू आपल्याला मिळालेली आहे. चौरसाच्या परिमितीचं काय सूत्र आहे? चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिला बाजू. बघा चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात म्हणून आपण 4 गुणिला बाजू घेतो. आता बघा 4 जशाच तसे गुणिला बाजू. बाजू किती भेटली चौरसाची? 2.3 सेंटीमीटर. म्हणून बाजूच्या ठिकाणी बाजू. आणि आता आलं 4 गुणिला 2.3 म्हणजे 4 गुणिला 23. 23 चोक 92. 1 घर सोडून दशांश चिन्ह आहे म्हणून या ठिकाणी काय करायचं? 1 घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं. आपले सर्व एकक सेंटीमीटर मध्ये आहे म्हणून बघा परिमितीचं एकक येणार सेंटीमीटर. याला म्हणतो आपण सेमी. 9.2 सेमी या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. बघा 9.4 9.0 2.3 येणार का? नाही. ऑप्शन नंबर 4 किती आहे? 9.2 सेमी या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. क्लिअर आहे? चला ओके. समोरचा प्रश्न बघू. बघा हा प्रश्न पुणे लोहमार्ग जिल्हा पोलीसला 2024 ला प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे आयताकृती आकाराच्या 60 मीटर लांब व 40 मीटर रुंद व 2 मीटर रुंदीचे एक प्रवेशद्वार असलेल्या बागेला तारेचे 3 विटुळ्याचे कुंपण घालायचे असल्यास किती लांबीचा तार लागेल? आपल्याला बघा आयताकृती आकाराची आपल्याला आयताकृती दिलेला आहे आणि आपल्याला काढायची आहे टोटल ताराची लांबी. इथे बघा आयताकृती आकाराचं 60 मीटर आहे इथे आणि 40 मीटर आहे. रुंदी किती इथे? 2 मीटर. बघा या पद्धतीने जर आपण आयत काढला आयताची लांबी किती दिली आहे इथे? 60 मीटर. त्यानंतर रुंदी दिली आपल्याला 40 मीटर. 60 मीटर काय लांबी, रुंदी किती आहे इथे? 40 मीटर. आणि याच्यामध्ये बघा 2 मीटर लांबीचा काय दिलेला आपल्याला रस्ता दिलेला आहे. आणि याच्या भोवती जर आपण तारेचं जर कुंपण केलं तर किती वेटोळ्यामध्ये? 3 वेटोळ्यामध्ये आपल्याला टोटल किती तार लागेल हे आपल्याला काढायचं आहे. आता बघा 3 वेटोळ्याच्या काढण्यापेक्षा सुरुवातीला आपल्याला काय काढतो आपण? नेहमी एका वेटोळ्याचे किंवा एका फेऱ्याचे तार काढतो किंवा अंतर काढतो. म्हणजे काय काढतो आपण? आयताची परिमिती. परिमितीचं काय सूत्र आहे? आयताची परिमिती बरोबर 2 ब्रॅकेटमध्ये L प्लस B. आयताच्या परिमिती सूत्र आहे 2 ब्रॅकेटमध्ये L प्लस B. L म्हणजे काय? लांबी. B म्हणजे काय? रुंदी. बघा
दोन जशाच तसे. आयताची बघा लांबी किती दिली आहे 60 मीटर, म्हणून इथे 60 प्लस रुंदी, रुंदी किती दिली आपल्याला 40, म्हणून या ठिकाणी 40. दोन जशाच तसे गुणेला 60 प्लस 40 100, आणि 2 गुणेला जर 100 केलं किती येत आहे 200 मीटर मध्ये आहे, इथे येणार 200 मीटर. टोटल काय होईल एका विटोळ्याचे अंतर किंवा एका फेऱ्याचे अंतर. पण या ठिकाणी बघा याच आयताकृती बागेला म्हणा किंवा आयताला 2 मीटर रस्ता आहे, म्हणून या ठिकाणी एवढं 2 मीटर बघा येणाऱ्या परिमितीमधून वजा करायचं. म्हणजे बघा इथे काय होईल 200 मायनस 2 म्हणजे बघा 198 मीटर एका विटोळ्याचे अंतर होणार. आणि किती विटोळ्याचे पाहिजे आपल्याला 3 विटोळ्याचे टोटल अंतर म्हणजे किती तार लागेल हे आपल्याला इथे काढायचं आहे. म्हणून काय करायचं इथे 198 गुणेला 3 बघा 198 गुणेला 3, 3 8 24, 24 4 उरले किती 2, 3 9 27 आणि 2 29, 29 9 उरले 2, 3 1 3 आणि 2 5 म्हणजे बघा 594 मीटर 3 पदरी कुंपण करायला तार लागेल किंवा 3 विटोळे पूर्ण करायला तार लागणार आहे आपल्याला 594 मीटर. बघा पहिल्या नंबरचा ऑप्शन आहे 594 मीटर टोटल तार लागेल. या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. चला समोरचा प्रश्न पाहू. बघा 16व्या नंबरचा प्रश्न आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस 2024 ला प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे एका आयताची परिमिती 256 सेमी असून त्याची लांबी व रुंदी यांचे गुणोत्तर 3:1 असल्यास त्याची लांबी किती. बघा आपल्याला परिमिती दिली आहे 256 सेंटीमीटर आणि लांबी व रुंदीचे गुणोत्तर दिले आहे आणि आपल्याला विचारलं आहे त्याची लांबी काढा. चला बघा आपल्याला काय आयत दिला आहे, या पद्धतीने एक आपण आयत काढला. याची टोटल परिमिती आयताची परिमिती पेरिमीटर किती दिला आहे 256 सेंटीमीटर आणि यांच्या लांबी व रुंदीचे गुणोत्तर दिले आहे 3:1. आता बघा लांबी म्हणजे कोणती ही बाजू, रुंदी म्हणजे कोणती ही बाजू. आता बघा लांबीचं किती दिलं आहे 3 म्हणजे काय होईल इथे 3x आणि रुंदी 1x, 3:1 म्हणजे 3x आणि 1x. लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर भेटले आपल्याला 3x आणि 1x आणि आपल्याला दिलेली आहे आयताची परिमिती. तुम्हाला माहित आहे आयताच्या परिमितीचं सूत्र, आयताची परिमिती बरोबर 2 ब्रॅकेटमध्ये l प्लस b. आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 ब्रॅकेटमध्ये l प्लस b. परिमिती किती दिली आपल्याला 256 सेंटीमीटर. परिमितीच्या खाली परिमिती किती 256 बरोबर 2 ब्रॅकेटमध्ये l चं गुणोत्तर किती आहे 3:1 म्हणजे 3x आणि 1x. लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर त्याची काय करायची बेरीज. म्हणून या ठिकाणी बघा l 3x प्लस b 1x. याला काय करायचं सोडवायचं. बघा इथे 2 गुणाकारामध्ये आहे, इकडे भागाकारामध्ये येतो 256 भागेला 2 आणि इकडे जर ब्रॅकेट आपण सॉल्व्ह केला सोडवला 3x प्लस 1x म्हणजे काय होते 4x. दोन्ही 256 ला भाग जातो, बे 2 4, 1 शिल्लक राहतो, 2 8 16 बरोबर 4x. आणि इथे जर आता 4 गुणाकारामध्ये आहे 4 गुणिला x बरोबरच्या साईडला आला तर काय होईल भागाकारामध्ये. म्हणून बघा 128 भागेला 4 बरोबर x. आता बघा 128 ला 4 ने भाग जातो, 4 त्रिक 12, 4 दोन्ही 8 म्हणजे बघा 32 एकक दिला आपल्याला सेंटीमीटर म्हणजे त्याची लांबी येणार 32 सेंटीमीटर बरोबर x आला आपला 32 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय काढायला सांगितलं इथे लांबी काढायला सांगितलं. लांबीचं गुणोत्तर काय 3x आणि रुंदी दिली आहे 1x. इथे बघा लांबी आणि रुंदी ही झाली लांबी बरोबर 3x आणि रुंदी बरोबर 1x. लांबी काय घ्यायची इथे 3 गुणिला x, ची व्हॅल्यू किती आली आहे 32. म्हणून या ठिकाणी काय करायचं 32 आणि बघा 1x म्हणजे 1 गुणिला 32. आता लांबीला काय 3 गुणिला 32, 3 2 7, 3 त्रिक 9 म्हणजे बघा 96 सेंटीमीटर आली लांबी. आणि रुंदी जर म्हटलं 1 गुणिला 32 म्हणजे 32 सेंटीमीटर झाली याची रुंदी. लांबी आपल्याला विचारलं आहे 96 सेंटीमीटर. बघा ऑप्शन नंबर 2 मध्ये आपल्याला दिलेला आहे 96 सेंटीमीटर झाली आयताची लांबी आणि रुंदी झाली इथे 32 सेंटीमीटर. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. चला समोरचा प्रश्न बघू. बघा 17व्या नंबरचा प्रश्न आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती 2024 ला प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे 12 मीटर लांब
व 10 मीटर रुंद खोलीमध्ये 3 सेमी लांब व 2 सेमी रुंद किती फरशा बसतील, म्हणजे आपल्याला टोटल फरशा काढायची आहे. पण या ठिकाणी या प्रश्नामध्ये एकक बघा, इथे काय दिलं आहे 12 मीटर, त्यानंतर रुंदी दिली आहे ते 10 मीटर आणि खोलीमध्ये बघा 3 सेमी लांब व 2 सेमी रुंद. बघा इथे दिले आहे मीटर, तिथे दिले आपल्याला सेंटीमीटर, इथे दिले आहे मीटर, तिथे दिले आपल्याला सेंटीमीटर. आता बघा पहिलं काय, खोली 12 मीटर आहे, 10 मीटर रुंद आहे, म्हणजे काय राहणार खोली आयताकृती. हे झालं इथे 12 मीटर. काय झाली याची लांबी, रुंदी किती दिली आहे ते 10 मीटर. आता मीटरचं जर आपण सेंटीमीटर मध्ये करतो तर काय करतो नेहमी मीटरला गुणेला 100, म्हणजे 1 मीटर म्हणजे किती 100 सेंटीमीटर. म्हणून या ठिकाणी 12 गुणेला जर 100 केलं तर याची लांबी भेटणार आपल्याला बघा 1200 सेंटीमीटर भेटली. काय आपल्याला इथे लांबी म्हणजे काय यल. त्यानंतर बघा इथे 10 मीटर आहे, 10 मीटरला गुणेला जर आपण 100 केले तर किती सेंटीमीटर होणार, 1000 सेंटीमीटर. आणि 1000 सेंटीमीटर भेटली आपल्याला याची रुंदी. लांबी भेटली आपल्याला 1200 सेंटीमीटर आणि रुंदी भेटली आपल्याला 1000 सेंटीमीटर. आता बघा काढायचं आपल्याला एकूण फरशा. तुम्हाला एक सूत्र सांगितलं आहे, एकूण फरशा बरोबर बघा फरशी कशी आहे आयताकृती, खोली कशी आहे आयताकृती. म्हणून बघा आयताचे क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय, लांबी गुणेला रुंदी. म्हणून या ठिकाणी आपण काय घेतो, खोलीचे क्षेत्रफळ भागाकारामध्ये बघा एका फरशीचे क्षेत्रफळ, खोली आयताकृती आहे, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणेला रुंदी. लांबी भेटली आपल्याला 1200, म्हणून या ठिकाणी 1200 गुणेला रुंदी भेटली आपल्याला इथे 1000, म्हणून 1000. आणि बघा एका फरशीचं आपल्याला लांबी आहे 3 सेमी आणि रुंदी आहे 2 सेमी. म्हणून या ठिकाणी फरशी सुद्धा राहणार आपली आयताकृती. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणेला रुंदी. म्हणून या ठिकाणी बघा 3 गुणेला 2. आता बघा 3 गुणेला 2, 3 दोन्ही किती 6, 6 एक 6, 6 दोन्ही 12, म्हणजे बघा 2 वर हे 2 0 आणि इकडले 3 0, म्हणजे बघा किती झालं 2 लाख फरशा या ठिकाणी टोटल या खोलीमध्ये बसणार आहे. 2 लाख फरशा. बघा इथे ऑप्शन मध्ये थोडी मिस्टेक झालेली आहे, इथे येणार 2 लाख फरशा, 4 0 झाले इथे 5, म्हणजे बघा इथे 2 लाख फरशा टोटल या घरामध्ये बसणार आहेत. चला समोरचा प्रश्न बघू. बघा हा प्रश्न सातारा पोलीस 2024 ला प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे 8 सेमी लांब व 3 सेमी रुंद असणाऱ्या आयताची परिमिती काढा. सोपा प्रश्न आहे. परिमितीचं सूत्र तुमच्याकडे आहे, आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 ब्रॅकेटमध्ये परिमिती, आयताची परिमिती बरोबर 2 ब्रॅकेटमध्ये यल प्लस बी. आता बघा आयताची लांबी म्हणजे काय यल किती दिले आहे 8 सेमी, 2 जशा तसे देऊ यल म्हणजे किती दिले आहे 8 सेमी. म्हणून या ठिकाणी 8 प्लस बी म्हणजे रुंदी दिली आपल्याला 3 सेमी, 2 जशाच तसे 8 प्लस 3 8 आणि 3 11 आणि 2 गुणिला 11 म्हणजे बघा 22 सेंटीमीटर येणार आपली आयताची परिमिती. सोपा प्रश्न होता हा. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. चला समोरचा प्रश्न पाहू. बघा अलीने 100 सेमी लांबीच्या तारेचा एक काटकोन चौकोन बनविला. या काटकोन चौकोनाला कमाल क्षेत्रफळ किती असू शकते. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस 2024 ला प्रश्न आलेला आहे. बघा अलीने किती काटकोन चौकोन बनवला आहे. काटकोन चौकोन म्हणजे काय. आता बघा तुम्हाला सांगितलं होतं मी चौरस, तुम्हाला काय सांगितलं होतं मी चौरस. चौरसाच्या काय असते चारही बाजू सारख्या लांबीच्या असतात, चौरसाच्या चारही बाजू सारख्या लांबीच्या असतात. त्यानंतर सांगितलं होतं तुम्हाला चौरसाचे कोन काटकोन असते म्हणजे किती 90 अंशाचे असते. आणि इथे सुद्धा आपल्याला दिलेलेच आहे ते काटकोन चौकोन, म्हणजे याच्या चारही कोन काटकोन असायला पाहिजे. तो चौकोन म्हणजे काय काटकोन चौकोन, यालाच म्हणतो आपण चौरस. यालाच काय म्हणतो आपण चौरस. बघा आता काय दिलंय अलीने 100 सेमी लांबीच्या तारेचा एक काटकोन चौकोन बनवला. या काटकोन चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ किती असू शकते. किती लांबीचा आहे 100 सेंटीमीटर लांबीचा. लांबी म्हणजे काय याची अली परिमिती. आणि चौरसाच्या परिमितीचं सूत्र आपल्याकडे चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणेला बाजू. चौरसाच्या परिमितीचं काय सूत्र आहे 4 गुणेला बाजू. परिमिती सूत्र का बरोबर वापरला इथे आपल्याला परिमिती म्हणजे टोटल लांबी दिली आहे काटकोन चौकोनाची. परिमिती सूत्र आहे चौरसाच्या 4 गुणेला बाजू.
परिमिती किती दिली आहे 100, परिमितीच्या खाली परिमिती 100 बरोबर 4 गुणिला बाजू. आता इथे बघा 4 गुणाकारामध्ये आहे, बरोबरच जर या साईडला आलात काय ते भागाकारामध्ये, म्हणून इथे होईल 100 भागीला 4 बरोबर बाजू, आणि 100 ला जर आपण 4 ने भागलं किती ते 25. एकक कशामध्ये इथे सेंटीमीटर, म्हणजे बघा 25 सेंटीमीटर बरोबर बाजू, म्हणजे चौरसाची बाजू मिळाली आपल्याला 25 सेंटीमीटर. आणि आता आपल्याला काढायचं आहे चौरसाचे कमाल क्षेत्रफळ, आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याकडे आहे, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, बाजूचा वर्ग. बाजू आपल्याला भेटली 25 सेंटीमीटर, म्हणून या ठिकाणी घ्यायचा 25चा वर्ग, आणि 25चा वर्ग येतो 625. आपल्याला विचारलाय क्षेत्रफळ, याचं एकक दिलाय सेंटीमीटर मध्ये, क्षेत्रफळ येईल चौरस सेमी किंवा सेंटीमीटरचा वर्ग. सेंटीमीटरचा वर्ग किंवा याला म्हणतो आपण चौरस सेमी. या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा होता. बघा कुठे ऑप्शन नंबर 4 मध्ये दिले आपल्याला 625 चौरस सेमी. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. चला समोरचा प्रश्न पाहू. बघा हा प्रश्न सोलापूर शहर पोलीस जिल्ह्याला 2024 ला हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे एका मैदानाची लांबी 25 मीटर व रुंदी 16 मीटर आहे. मैदानाची लांबी दिली आपल्याला 25 मीटर, रुंदी दिली आपल्याला 16 मीटर आहे. त्या मैदानाला 20 सेमी लांबीची व 10 सेमी रुंदीची फरशी बसवायची आहे. तर एका फरशीची किंमत दिली आपल्याला इथे 5 रुपये. एका फरशीची किंमत दिली आहे 5 रुपये. तर संपूर्ण मैदानासाठी लागणाऱ्या फरशीची किंमत काढा. आता बघा मैदानाच्या लांबी आणि रुंदीचं गुणोत्तर किंवा अंतर दिलं आपल्याला मीटर मध्ये, आणि फरशीचं कशामध्ये दिलं एकक सेंटीमीटर मध्ये. मीटरचं काय करायचं, सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. या पद्धतीत जर आपण हा आयताकृती मैदान घेतलं, बघा आयताची लांबी किती दिली आहे इथे 25 मीटर. याला जर आपण सेंटीमीटर मध्ये करतो नेहमी कशाने गुणतो 100 नी, कारण की 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, म्हणजे 25 गुणिला 100 जर केलं तर किती येत आहे 2500 सेंटीमीटर काय भेटले आपल्याला लांबी. त्यानंतर बघा रुंदी म्हणजे बी म्हणजे काय रुंदी, आणि रुंदी दिली आपल्याला इथे 16 मीटर, आणि 16 गुणिला जर 100 केलं भेटते आपल्याला 1600 सेंटीमीटर भेटले. आता आयताकृती मैदानाची रुंदी, लांबी भेटली 2500 सेंटीमीटर, रुंदी भेटली आपल्याला 1600 सेंटीमीटर. त्यानंतर बघा फरशीची लांबी आणि रुंदी दिली आहे 20 सेमी आणि 10 सेमी. आणि बघा एकूण फरशा काढण्यासाठी तुम्हाला सूत्र सांगितलं आहे, एकूण फरशा बरोबर मैदानाचे क्षेत्रफळ. इथे मैदान दिलं म्हणून मैदानाचे क्षेत्रफळ भागीला काय एका फरशीचे क्षेत्रफळ. मैदान आयताकृती आहे, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र लांबी गुणिला रुंदी, आणि फरशी सुद्धा कशामध्ये दिली आहे आयताकृती दिली आहे, म्हणून या ठिकाणी लांबी गुणिला रुंदी. मैदानाचे क्षेत्रफळ लांबी गुणिला रुंदी, लांबी किती दिली आपल्याला 2500 गुणिला रुंदी दिली आहे 1600, म्हणून 2500 गुणिला 1600 लांबी गुणिला रुंदी. त्यानंतर बघा फरशी दिली आपल्याला इथे 20 सेमी गुणिला फरशीची लांबी दिली आहे आपल्याला 20 सेमी, आणि रुंदी दिली आहे 10 सेमी, म्हणजे 20 गुणिला 10. आता या पद्धतीने बघा खालचे 2 झिरो वरचे 2 झिरो काय होते कॅन्सल, खालचे आणि वरचे 2 झिरो कॅन्सल, दोन्ही डायरेक्ट 16 ला भाग जातो. बे एक बे 8 16. आता शिल्लक राहिलाय 2500 गुणिला 8, आणि 25 गुणिला 8 जर केलं तर किती येते 25 8 200 वर किती 2 झिरो. म्हणजे बघा या मैदानामध्ये टोटल 20,000 फरशा बसेल. त्यानंतर बघा इथे दिले आपल्याला एका फरशीची किंमत 5 रुपये आहे. तर संपूर्ण मैदानासाठी फरशांची किंमत काढायची आहे. आता दिलं आपल्याला 20 फरशा आहे, एका फरशीची किंमत किती आहे इथे 5 रुपये, म्हणजे 20,000 गुणिला जर आपण 5 केलं, इथे बघा 20,000 गुणिला 5 जर केलं तर आपल्याला टोटल फरशा विकत घेण्यासाठी लागलेली किंमत आपल्याला या ठिकाणी मिळेल 2 गुणिला 5, 5 दोन्ही 10 वर 4 झिरो 1 2 3 आणि 4, म्हणजे बघा टोटल 1 लाख रुपये टोटल या फरशा बसवण्याची किंमत राहणार, किंवा फरशा विकत आणण्याची किंमत किती राहणार आहे 1 लाख रुपये. बघा ऑप्शन नंबर 3 मध्ये दिले आपल्याला 1 लाख रुपये टोटल किंमत राहणार आहे. या पद्धतीनं हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा ठाणे ग्रामीण 2024 ला हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे
80 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती 4 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मिलीमीटर लांबीचा तार लागेल? आता इथे दिलाय मीटर आणि इथे उत्तर कशामध्ये येणार आहे आपलं? मिलीमीटर मध्ये. चला कोणत्या पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह करायचा सांगतो तुम्हाला. बघा काय आहे चौरसाकृती आकाराची काय आपली बाग आहे आणि बघा याची एक बाजू किती दिली आहे? 80 मीटर. एक बाजू 80 म्हणजे याच्या सर्व बाजू कितीच्या राहणार आहे? 80 मीटरच्या. आणि आपल्याला काय करायचं, याला 5 पदरी तारेचे कुंपण करायचे आहे. त्याच्यासाठी काय करतो नेहमी आपण एका पदराचं अंतर काढतो, म्हणजे काय करतो परिमिती काढतो. आणि चौरसाच्या परिमितीचं सूत्र तुमच्याकडे आहे. चौरसाची परिमिती काय आहे सूत्र चौरसाच्या परिमितीचं? 4 गुणेला बाजू, म्हणून 4 जशा तसे गुणेला बाजू दिली आपल्याला 80 मीटर म्हणून काय 80 आणि 4 गुणिला 80 जर केलं 4 8 32 म्हणजे बघा 320 मीटर आली. बघा एका पदराचे अंतर किंवा चौरसाची परिमिती आपल्याला किती पदरी घ्यायचं आहे? 4 पदरी. म्हणून या ठिकाणी काय करायचं, आलेल्या उत्तराला परिमितीला 4 ने गुणून घ्यायचं. म्हणजे बघा इथे 320 गुणिले 4 बरोबर किती येणार? इथे 4 0 0 4 दुनी 8 4 त्रिक 12 म्हणजे बघा 1280 टोटल येणार आहे आपली 4 पदराचे अंतर. 1280 किती येणार आहे? 4 पदराचे अंतर. आणि कशामध्ये येणार आहे? मीटरमध्ये. कशामध्ये येणार आहे? मीटरमध्ये. 1280 मीटर टोटल आपल्याकडे अंतर आपल्याला मिळालेलं आहे. आता बघा आपल्याला दिले एकक मीटरमध्ये आणि सगळे उत्तर कशामध्ये आहे? ते मिलीमीटरमध्ये. आता तुम्हाला सांगितलं इथे बघा मीटर आणि इथे आहे मिलीमीटर. बघा 1 मीटर म्हणजे 1000 मिलीमीटर. 1 मीटर म्हणजे 1000 मिलीमीटर. आणि टोटल किती दिले मीटर आपल्याला? 1280 म्हणजे किती मिलीमीटर? म्हणून या ठिकाणी बघा 1280 गुणिले 1000. 1280 मीटरला जर आपण mm करायसाठी 1000 ने काय करायचं इथे गुणायचं, म्हणजे मिलीमीटर मध्ये आपलं उत्तर राहणार आहे. म्हणजे इथे 1280 किती 0 1 2 3 0 आणि याला आपण असं लिहू शकतो 128 गुणिले 10चा घातांक. इथे किती 0 आहे? 4. म्हणून या ठिकाणी 10च्या डोक्यावर 4 ठेवून द्यायचे. म्हणजे उत्तर येणार 128 गुणिले 10 टू द पॉवर 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. 10चा घातांक 4. 10च्या वरती बघा इथे 4 0 आहे म्हणून 10च्या डोक्यावर आपण 4 चौथा घात या ठिकाणी देऊन द्यायचा आणि उत्तर येणार आपलं 128 गुणिले 10चा घातांक 4 बघा मिलीमीटर. कुठे आहे बघा? पहिला नंबर येणार का? नाही. दुसरा नंबर सुद्धा नाही. तिसरा नंबर सुद्धा नाही. बघा चौथ्या नंबरच्या ऑप्शन मध्ये दिलाय 128 गुणिले 10चा घातांक 4 मिलीमीटर. या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो. जे एकक बघा तुम्हाला दिलेलं आहे ते एकक व्यवस्थित लिहा. 1 मीटर म्हणजे किती? 1000 मिलीमीटर. 1280 म्हणजे किती? म्हणजे 1280 गुणिले जर आपण 1000 केलं तर येणार उत्तर आपल्याला मिलीमीटर मध्ये मिळणार आहे. आणि मिलीमीटर आलं आपलं 1 लाख म्हणजे 1280 वर 3 0 म्हणजे उत्तर आला 128 गुणिले 10चा घातांक 4 मिलीमीटर. चला समोरचा प्रश्न पाहू. बघा ठाणे शहर पोलीसला हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 12 व 9 सेमी आहे तर आयताचे क्षेत्रफळ किती? सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे. तुम्हाला सांगितलं आहे आयत आणि आयताची काय काढायची आपल्याला इथे क्षेत्रफळ काढायचं आहे. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र तुमच्याकडे आहे. काय आहे? लांबी गुणेला रुंदी. आयताच्या क्षेत्रफळाचं काय सूत्र आहे? लांबी गुणेला रुंदी. लांबी किती दिली आपल्याला? 12 म्हणून या ठिकाणी 12 गुणेला रुंदी किती दिली आहे? 9 म्हणून या ठिकाणी घ्यायचं 9 आणि 12 गुणेला 9 12 9 108. क्षेत्रफळ बघा एकक दिले आपल्याला सेंटीमीटर मध्ये तर याचं एकक येणार सेंटीमीटरचा वर्ग किंवा याला म्हणतो आपण चौरस सेमी. या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. सोपा प्रश्न होता. कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये. ऑप्शन नंबर 2 मध्ये उत्तर दिले आपल्याला 108 चौरस सेमी. चला समोरचा प्रश्न पाहू. बघा वर्धा जिल्हा पोलीसला हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूची लांबी अनुक्रमे 8.5 सेमी व 11.5 सेमी आहे तर त्याची उंची 42. इथे बघा उंची लिहा
4.2 सेमी, 42 इथे चुकीने झालेलं आहे, इथे पाहिजे 4.2 सेमी आहे. तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. या चौकोनाचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे आहे. आता सर्वात आधी समलंब चौकोन म्हणजे काय बघा. समलंब चौकोनाच्या समोरासमोरील बाजू काय असते, दोन बाजू याच्या समांतर असतात. समलंब चौकोनाच्या दोन समांतर बाजू समांतर असतात. आता बघा समांतर म्हणजे काय रे, याला किती इकडे वाढवलं, या रेषेला इकडे किती वाढवलं होतं, याला सुद्धा इकडे किती वाढवलं आणि याला सुद्धा इकडे किती वाढवलं, एकमेकाला मिळणार आहे का, नाही. म्हणून ह्या झाल्या समांतर बाजू. त्यानंतर बघा या पद्धतीने आपण याला काय केलं, जॉईन केलं आणि इथे भेटले आपल्याला याच्या असमांतर बाजू. असमांतर बाजू म्हणजे याला इकडे किती वाढवलं, याला इकडे वाढवलं, ते कधी ना कधी काय होणार, भेटणार आहे. म्हणून झाल्या ह्या असमांतर बाजू. ह्या झाल्या वरच्या समांतर बाजू. समलंब चौकोनाच्या दोन बाजू समांतर असतात. आता बघा वरची जी बाजू आहे याला दर्शवतो आपण नेहमी स्मॉल ए आणि खालची जी समांतर बाजू आहे याला दर्शवतो आपण स्मॉल बी नी. वरची बाजू ए, खालची बाजू बी. आणि बघा ह्या दोन समांतर बाजूमधलं जे अंतर आहे ही झाली याची उंची आणि उंची दर्शवतो आपण एच या अक्षराने. ह्या झाल्या दोन असमांतर बाजू. वरच्या समांतर, खालच्या काय असते असमांतर. आणि नेहमी लक्षात ठेवा असमांतर बाजूवरचे कोन नेहमी 180 अंश असतात. असमांतर बाजूवरचे कोन म्हणजे ही बाजू आणि ही बाजू, या बाजूवरचा हा एक कोन आणि हा कोन. त्याच्यानंतर बघा इथे एक कोन आहे आणि इथे एक कोन, म्हणजे याला जर आपण x घेतलं, याला जर आपण y घेतलं, तर इथे बघा अँगल x प्लस अँगल y बरोबर नेहमी असते 180 अंश. म्हणजे असमांतर बाजूवरील कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. म्हणजे असमांतर बाजू कोणत्या आहे, या दोन. याला x घेतलं, याला y, म्हणजे या दोघांची कोनांची बेरीज किती यायला पाहिजे, 180 अंश यायला पाहिजे. तसंच या कोणाला सुद्धा, याला जर आपण x घेतलं, याला जर आपण y घेतलं, तर या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180 यायला पाहिजे. याला म्हणतो आपण समलंब चौकोन. याच्यामध्ये बघा दोन गोष्टी आपल्याला शिकावं लागते, एक तर परिमिती काढणे आणि दुसरं क्षेत्रफळ काढणे. समलंब चौकोनाच्या परिमितीत सर्वसाधारण सूत्र काय आहे, सर्व बाजूंची बेरीज. काय सूत्र आहे, सर्व बाजूंची बेरीज. हे झालं समलंब चौकोनाचे परिमिती काढायचं सूत्र. त्यानंतर काढावं लागते आपल्याला याचं क्षेत्रफळ, आणि क्षेत्रफळ काढायचं सूत्र आहे बघा 1/2 गुणेला ब्रॅकेटमध्ये a प्लस बी इंटू एच. एच म्हणजे काय, उंची. बघा क्षेत्रफळाचं सूत्र आहे समलंब चौकोनाचे 1/2 गुणेला ब्रॅकेटमध्ये a प्लस बी. a काय, वरची समांतर बाजू, बी म्हणजे खालची समांतर बाजू, a प्लस बी इंटू म्हणजे एच. एच म्हणजे काय, उंची. आता बघा आपल्याला काय विचारलं, इथे क्षेत्रफळ काढायचं आहे. चला क्षेत्रफळ काढू. 1/2 जशाच तसं गुणेला ब्रॅकेटमध्ये a म्हणजे काय, पहिली वरची बाजू दिली आहे इथे 8.5, वरची समांतर बाजू दिली आहे 8.5 सेंटीमीटर आणि खालची समांतर बाजू म्हणजे बी दिली आपल्याला इथे 11.5 सेंटीमीटर. ए म्हणजे किती 8.5 प्लस बी म्हणजे 11.5 गुणेला एच दिला आपल्याला 4.2. एच दिला आपल्याला 4.2, मग 4.2 दिली आपल्याला उंची. आता बघा याला काय सॉल्व्ह करायचं. बघा 1/2 गुणेला 8.5 आणि 11.5 या दोघांची जर बेरीज केली किती येते 20 गुणेला इथे काय 4.2. इथे बघा पॉइंट आहे हा 0 आणि हा पॉइंट काय होईल कॅन्सल. शिल्लकार आलेला आहे इथे 2 आहे आणि खाली 2 आहे, गुणाकारात 2 खाली गुणाकारात 2 आहे, कॅन्सल. त्याच्यानंतर शिल्लकार आलं फक्त आता इथे 42. आणि क्षेत्रफळ आपल्याला विचारायचं, क्षेत्रफळ काय असते नेहमी वर्गाच्या पटीमध्ये असते. दिलेले एकच सगळे सेंटीमीटर मध्ये आहे, तर याचं उत्तर काय येणार सेंटीमीटरचा वर्ग, किंवा याला म्हणून आपण चौरस सेमी. चौरस सेमी 42 चौरस सेमी हे राहणार या प्रश्नाचं उत्तर. बघा इथे दिलं आहे 42 सेमी दिला इथे, पण इथे काय पाहिजे सेंटीमीटरचा वर्ग. थोडी मिस्टेक झालेली आहे या ठिकाणी. ऑप्शन नंबर 1 42 सेंटीमीटरचा वर्ग या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. हा झाला आपला समलंब चौकोन. सगळे बेसिक कन्सेप्ट यावरचे आलेले लक्षात ठेवा. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. चला समोरचा प्रश्न पाहू. बघा हा प्रश्न नागपूर ग्रामीण चालक 2024 ला प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे एका चौरसाकृती मैदानाची प्रत्येक बाजू 120 मीटर आहे, त्या मैदानाभोवती 5 फेऱ्या मारल्यास किती अंतर कापले जाईल. चला लक्ष द्या. बघा एका चौरसाकृती मैदान आहे, या पद्धतीने काय चौरसाकृती मैदान आहे आणि त्याची प्रत्येक बाजू किती आहे, त्याच्या चारही बाजू किती राहणार आहे, इथे 120 राहणार आहे, हे सुद्धा 120 राहणार आहे, हे सुद्धा 120 राहणार आणि ही सुद्धा 120, म्हणजे सर्व बाजू याच्या 120 मीटरच्या राहणार आहे. त्या मैदानाभोवती 5 फेऱ्या मारल्यास किती अंतर कापले
जाईल. आता 5 फेरे करण्यापेक्षा काय करतो नेहमी आपण एका फेऱ्याचे अंतर काढतो. एका फेऱ्यासाठी काय करतो आपण याची परिमिती. कशात कोणती आकृती आहे? चौरसाची. चौरसाच्या परिमिती सूत्र आपल्याला माहित आहे. चौरसाची परिमिती बरोबर काय 4 गुणिला बाजू. चौरसाच्या परिमिती सूत्र आहे 4 गुणिला बाजू. चला 4 जशाच तसे गुणिला बाजू. बाजू किती दिली आपल्याला 120 मीटर म्हणून या ठिकाणी घ्यायची बाजूच्या खाली बाजू 120 मीटर. तर 4 गुणिला 120 म्हणजे काय 4 गुणिला 12. 12 चूक किती 48 म्हणजे बघा 480 काय झालं आपल्याला परिमिती. चौरसाची परिमिती भेटली 480 म्हणजे बघा एका फेऱ्याचे अंतर भेटलं आपल्याला 480. टोटल आपल्याला फेर किती जायचे आहे 4 5 किती जायचे इथे 5 फेऱ्या मारल्यास म्हणजे टोटल 5 फेऱ्या मारलेल्या आहेत. एक फेऱ्याचं अंतर भेटलं आहे 480 म्हणून या ठिकाणी करायचं 480 गुणिला 5 कारण की आपल्याला 5 फेरे जायचे आहे. चला सॉल्व करा 480 गुणिला 5 5 0 0 5 8 40 0 उरले किती 4 5 चोक 20 20 आणि 4 किती 24 म्हणजे बघा 2400 मीटर टोटल अंतर आपल्याला 5 फेऱ्यामध्ये पूर्ण करायचं आहे. आता इथे बघा 2400 मीटर आहे का कुठे नाही. इथे 4 सेंटीमीटर नाही येणार का नाही. आणि बघा उरलेले कशामध्ये आहे किलोमीटर मध्ये. उत्तर कशामध्ये आलेलं आहे आपलं मीटर मध्ये. आणि मीटरचं आपल्याला जर किलोमीटर मध्ये करायचं असलं नेहमी काय करतो आपण 2400 ला कशाने भाग देतो 1000 नी भाग देतो. कारण की बघा 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर म्हणून या ठिकाणी काय करायचं मीटरला 1000 नी जर आपण भाग दिला तर आपल्याला किलोमीटर मध्ये उत्तर मिळणार. म्हणून 2400 भागेला किती 1000 वरचे 2 0 खालचे 2 0 काय झाले कॅन्सल. 1 0 उरला म्हणून काय करायचं इथे एक घर सोडून दशांश चिन्ह देऊन द्यायचं म्हणजे 2.4 किमी. मीटरचं झाला आता किलोमीटर मध्ये म्हणून बघा 2.4 किमी या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे कुठे 2.4 किमी ऑप्शन नंबर 2 मध्ये उत्तर राहणार आहे 2.4 किलोमीटर. चला समोरचा प्रश्न पाहू. बघा हा प्रश्न सातारा जिल्हा चालक पोलीस भरतीला 2024 ला प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे 6 मीटर लांब आणि 4 मीटर रुंद अशा खोलीमध्ये 20 सेमी लांब आणि 20 सेमी रुंद मापाच्या किती फरशा बसतील. आता बघा खोलीचं एकक दिलं आहे मीटर मध्ये आणि फरशीचं एकक दिलं आहे सेंटीमीटर मध्ये. काय करायचं कन्वर्ट करून घ्यायचं. बघा खोली आपली आयताकृती इथे आहे 6 मीटर लांबी. मीटरचं कन्वर्ट कशामध्ये करतो सेंटीमीटर मध्ये. काय करतो आपण गुणिला 100 म्हणजे 6 मीटर म्हणजे किती 600 सेंटीमीटर. त्यानंतर बघा रुंदी किती दिली आपल्याला 4 मीटर. 4 गुणिला जर 100 केलं किती ते 400 सेंटीमीटर म्हणजे 6 मीटर म्हणजे 600 सेंटीमीटर आणि 4 मीटर म्हणजे 400 सेंटीमीटर. खोलीची लांबी आणि रुंदी आपल्याला मिळाली. आणि बघा फरशीची लांबी रुंदी आपल्याला दिलीच आहे 20 सेमी लांब आणि 20 सेमी रुंद. आपलं सूत्र आहे काय काढायचं आपल्याला किती फरशा म्हणजे एकूण फरशा काढायच्या आहे. एकूण फरशाचं सूत्र आपलं खोलीचे क्षेत्रफळ भागेला एका फरशीचे क्षेत्रफळ. खोलीचे क्षेत्रफळ खोली आयताकृती आहे म्हणून आयताच्या क्षेत्रफळ सूत्र लांबी गुणिला रुंदी. काय आहे लांबी 600 गुणिला रुंदी किती दिली आहे 400 भागेला फरशीचं काय राहते क्षेत्रफळ काढायसाठी लांबी गुणिला रुंदी करतो. लांबीचं क्षेत्र किती आहे 20 आणि रुंदी किती आहे 20. आता 20 गुणिला 20 केलं तर म्हणजे 20चा वर्ग किती 400 म्हणजे 20 20 400. 20 गुणिला 20 400 400 400 काय झाले कॅन्सल. काय शिल्लक राहिले इथे 600. 600 काय झाले आपल्या एकूण फरशा आपल्याला या खोलीमध्ये बसवण्यासाठी लागणार आहे किती 600 फरशा. ऑप्शन नंबर 1 मध्ये दिला आपल्याला 600. चला समोरचा प्रश्न पाहू. बघा छत्रपती संभाजीनगर 2024 ला प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे एका चौरसाचे क्षेत्रफळ 1600 चौरस सेमी आहे तर त्याची एक बाजू काढा. आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ दिले आहे. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याकडे आहे काय आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे बाजूचा वर्ग. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग आणि आपल्याला बाजू काढायची आहे. दिलं काय आपल्याला क्षेत्रफळ. क्षेत्रफळाच्या खाली क्षेत्रफळ जसं तसं 1600 बरोबर बाजूचा वर्ग. वर्गचं चिन्ह इकडे काय ते वर्गमुळात चिन्ह बनते. किती ते वर्गमुळात 1600 बरोबर शिल्लक आलं इकडे बाजू आणि 1600 कितीचा वर्ग आहे 16 कितीचा वर्ग आहे 4चा वर्ग. 4चा वर्ग 16 इथं 2 0 आहे 1 0 जशाच तसा म्हणजे 40चा वर्ग येणार आहे 1600 म्हणजे बघा 40
एका कशात दिलाय चौरस सेमी म्हणजे 40 सेंटीमीटर बरोबर बाजू, कारण की 40चा वर्ग आहे 1600 सेंटीमीटर बरोबर बाजू. किती आली 1600 क्षेत्रफळ होतं 40 सेंटीमीटर आली आपली बाजू. कुठे दिल्या ऑप्शन नंबर 3 मध्ये दिल्या आपल्याला 40 सेंटीमीटर. सोपी प्रश्न होता. चला समोरचा प्रश्न पाहू. बघा हा प्रश्न छत्रपती संभाजीनगर 2024 ला सुद्धा प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे एका घरामध्ये 2 फूट गुणेला 2 फूट या साईजची फरशी बसवली. फरशीची लांबी रुंदी दिली आपल्याला 2 गुणेला 2 बसवली आहे. त्या घराचे एकूण क्षेत्रफळ दिले आपल्याला 1244 स्क्वेअर फूट आहे. तर एकूण फरशी त्या घरामध्ये किती बसवलेल्या आहेत, एकूण फरशा आपल्याला काढायच्या आहे. फरशीसाठी तुम्हाला काय सूत्र दिलं आहे, एकूण फरशा बरोबर खोलीचे क्षेत्रफळ किंवा घराचे क्षेत्रफळ भागेला काय एका फरशीचे क्षेत्रफळ. खोलीचे क्षेत्रफळ भागेला एका फरशीचे क्षेत्रफळ. खोली आहे लांबी गुणेला रुंदी राहते म्हणजे आयताचे क्षेत्रफळ. आणि क्षेत्रफळ आपल्याकडे दिलं आहे किती 1244 भागेला फरशीचे क्षेत्रफळाचं काय आहे लांबी गुणेला रुंदी. लांबी रुंदी दिली आहे 2 गुणेला 2 म्हणून या ठिकाणी 2 गुणेला 2. बघा 1244 ला 2 भाग जातो 2 द्या. इथे काय येणार बेसक 12 बेदोनी 4 बेदोनी 4 2 कटला 1244 कटले. त्याच्यानंतर शिल्लक राहते ती 2 आणि आणखी 2 ने भाग देऊ. बेत्रिक 6 बेक बे बेक बे म्हणजे बघा 311 टोटल या घरामध्ये फरशा बसणार आहे. ऑप्शन नंबर 3 311 फरशा या घरामध्ये बसणार आहे. सूत्र वापरायचं एकूण फरशा काढायचं असलं तर खोलीचे क्षेत्रफळ भागीला एका फरशीचे क्षेत्रफळ. चला समोरचा प्रश्न पाहू. बघा सिंधुदुर्ग जिल्हा चालक पोलीस भरती 2024 ला प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे खाली मैदानाची आकृती दिली आहे. त्यामध्ये बाजूंच्या लांबीची मापी दिली आहे. त्यावरून मैदानाची परिमिती काढा. आता परिमिती म्हणजे तुम्हाला सांगितलंय परिमिती म्हणजे काय सर्व बाजूंची बेरीज. ज्या आउटर बाजू असतात बाहेरच्या बाजू असतात त्यांची बेरीज जर केली तर आपल्याला भेटते परिमिती. आता इथे बघा इथून एवढी बाजू किती दिली आहे इथे 15. त्यानंतर बघा हे झाली इथून एवढी 15 आणि इथून एवढी किती दिली आहे 15 सेंटीमीटर. हे झाली 15 मीटर आणि ही झाली 15 मीटर. या दोघांची जर ऍडिशन केली 15 + 15 किती झाली 30. म्हणजे बघा ही एवढी बाजू किती होणार आहे इथे आता 30 मीटर. कारण की अर्धी इथे 15 आहे आणि ही अर्धी इथे 15 आहे. 15 + 15 किती झाले 30. म्हणजे ही बाजू राहणार आहे इथे 30 मीटर. त्यानंतर बघा इथून एवढी दिली आपल्याला मीटर मध्ये लांबी किती 10 मीटर आणि बघा इथून एवढी किती दिली आपल्याला 5 मीटर. ही दिली 10 मीटर ही दिली आपल्याला 5 मीटर. 10 + 5 म्हणजे किती झाली इथे 15 मीटर. म्हणजे खालची ही जी बाजू राहणार आहे ही भेटते आपल्याला 15 मीटर. ही बाजू किती भेटली 15 + 15 किती 30. त्याच्यानंतर 10 + 5 10 आणि 5 15. बघा साईडची बाजू भेटली 30 मीटर आणि इकडली बाजू भेटली आपल्याला 15 मीटर. आणि आपल्याला विचारल्याची परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. म्हणून या ठिकाणी याच्या बाजू आता बघा इथून 30 पासून सुरुवात करू. पहिलं 30 + 15 30 + 15. त्याच्यानंतर बघा हे 15 आणि ही 5 ही वाली 15 आणि ही 5 15 + 5. त्याच्यानंतर ही वाली 15 इथे 15 आणि लास्ट मध्ये बघा ही वाली बाजू आहे 10. म्हणजे बघा 30 + 15 + 15 + 5 + 15 + 10 यांची जर बेरीज केली बघा टोटल येणार आहे इथे 90. कशामध्ये दिले आपल्याला सगळं एकक मीटर मध्ये बघा 90 मीटर बरोबर येणार आहे आपली या आकृतीची परिमिती. किती इथं येणार आहे 90 मीटर. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. परिमिती म्हणजे काय सर्व बाजूंची बेरीज. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा परभणी जिल्हा चालक पोलीस भरती 2024 ला प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे 2 एकरूप विषमभुज काटकोन त्रिकोण कर्णाच्या बाजूने जोडल्यास पुढीलपैकी कोणती आकृती तयार होईल. आता विषमभुज काटकोन त्रिकोण म्हणजे काय ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू विषम म्हणजेच वेगवेगळ्या लांबीच्या असतात त्यांना आपण विषमभुज त्रिकोण असे म्हणतो. विषमभुज कोणता त्रिकोण सांगितलं इथे काटकोन त्रिकोण. म्हणजे काटकोन त्रिकोण म्हणजे त्याची एक बाजू बघा त्याचा एक कोण 90 अंशाचा या ठिकाणी राहणार आहे. हा झाला आपला काटकोन त्रिकोण. विषमभुज काटकोन त्रिकोण म्हणजे ज्या काटकोन त्रिकोणाच्या सर्व बाजू विषम असतात
म्हणजेच वेगवेगळ्या लांबीचे असतात त्यांना म्हणतो आपण विषमभुज काटकोन त्रिकोण. बघा या ठिकाणी हा काटकोन त्रिकोण बनलाय, हा झाला याचा कर्ण, आणि याच कर्णावर दुसरा जर या पद्धतीने आपण काटकोन त्रिकोण जर जोडला तर कोणती आकृती आता इथे तयार होत आहे? आयताची आकृती या ठिकाणी आपल्याला तयार होणार आहे. म्हणजे बघा दोन विषमभुज काटकोन त्रिकोण कर्णाच्या बाजूवर जोडल्यास आपल्याला आयताची आकृती तयार होताना या ठिकाणी दिसत आहे. म्हणून बघा या प्रश्नाचं उत्तर येणार आयत. चला इझी प्रश्न होता. समोरचा प्रश्न पाहू. बघा पुणे ग्रामीण 2024 ला प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे एका आयताकृती जागेची लांबी 60 मीटर व रुंदी 25 मीटर आहे. या जागेभोवती तारेचे चौपदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 30 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? आता बघा जी जागा आहे, जागा कशी आहे? आयताकृती. लांबी किती दिली आहे इथे? 60 मीटर, यल बरोबर 60. त्याच्यानंतर बघा बी म्हणजे रुंदी, रुंदी किती दिली आहे इथे? 25 मीटर दिली आहे. तर त्या तारेचे 4 पदरी कुंपण घालायचं आहे. आता बघा आयताला कुंपण घालताना काय करतो आपण? सुरुवातीला एका पदराचे अंतर काढतो, आणि एका पदराचं जर अंतर काढायचं असेल तर काय काढायला लागेल आपल्याला? आयताची परिमिती. आणि बघा आयताच्या परिमितीचं सूत्र आहे, आयताची परिमिती बरोबर 2 ब्रॅकेटमध्ये यल प्लस बी. आयताच्या परिमिती सूत्र आहे 2 ब्रॅकेटमध्ये यल प्लस बी. म्हणून या ठिकाणी 2 जसे असतात तसे यल म्हणजे लांबी, लांबी किती दिली आहे? 60 मीटर प्लस रुंदी दिली आहे 25 मीटर. आता काय करायचं? याला सोडवायचं. 2 जशाच तसे ब्रॅकेटच्या आणि 2च्या मधात काय असतो? नेहमी गुणाकार. 60 प्लस 25 किती येणार आहे? 85. म्हणजे काय? 2 गुणिला 85, 2 गुणिला 85, 2 पंच 10, 0 उरला 1, 2 8 16 ने किती? 17. म्हणजे बघा 170 मीटर एका पदराचे अंतर भेटले आहे ना. आयताची आपल्याला परिमिती भेटली आहे 170 मीटर. आणि आपल्याला किती पदराचं पाहिजे आहे अंतर? 4 पदरी. आणि त्याचा काढायचा आपल्याला खर्च. आता बघा 4 पदराचं जर करतो म्हटलं आपण तो काय करणार आहे? 170 गुणिला 4, 17 गुणिला 4 म्हणजे 170 गुणिला 4, 17 चौक 68. म्हणजे बघा 680 मीटर आपल्याला भेटलाय टोटल अंतर. किती पदराचं? 4 पदराचं. आणि आता आपल्याला काढायचं याचा टोटल खर्च. आता इथे बघा प्रति मीटर, प्रति मीटरला किती? 30 रुपये. आणि टोटल किती मीटर भेटला आपल्याला? 680 मीटर. म्हणून या ठिकाणी काय करायला लागेल आपल्याला? 680 गुणिला 30, 680 गुणिला 30 केलं तर आपल्याला मिळणार आहे टोटल खर्च. बघा 0 0 जशाच तसे 3 8 24, 24 4 उरले किती? 2, 3 6 18, 2 किती? 20. म्हणजे बघा या ठिकाणी 20,400 रुपये टोटल खर्च येणार आहे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. एकदम इझी स्वरूपाचे प्रश्न आहे. चला समोरचा प्रश्न पाहू. ऑप्शन नंबर किती मध्ये आहे? 20,400. ऑप्शन नंबर 4 मध्ये याचं उत्तर राहणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा ठाणे ग्रामीण चालक पोलीस भरतीला हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे. हम्म 31 नंबरचा प्रश्न राहणार आहे आपला. प्रश्न दिलाय बघा 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. आता बघा हा काय झाला रे? चौरस. चौरसाच्या चारही बाजू काय? समान लांबीच्या आहे. याच्यामध्ये सुद्धा आणखी काय दिले आपल्याला? 4 चौरस दिलेले आहे. आता इथे बघा याची टोटल लांबी, या चौरसाची एक बाजू दिली आपल्याला किती? 20. टोटल बघा इथून एवढं अंतर काय होणार याचं? 20. ही बाजू 20 होणार, ही बाजू 20 होणार, ही बाजू सुद्धा 20 होणार आहे. बरोबर आहे, कारण की चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात. आता बघा याला जर मी 2 भागामध्ये जर डिवाइड केलं, कारण की याच्यामध्ये किती दिले आपल्याला? 4 चौकोन दिलेले आहे. म्हणून बघा याला 2 भागामध्ये जर डिवाइड केलं 20 ला तर 10 आणि 10 म्हणजे बघा इथून एवढी लांबी भेटली आता आपल्याला 10. म्हणजे बघा याच्या एका चौरसाची लांबी जर आपण काढतो म्हणलं रेखांकित भागाची तर बाजू भेटणार आपल्याला 10. आता बघा काय आपल्याला रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचे आहे. पण बघा हा जो रेखांकित चौरस आहे त्या चौरसाची एक बाजू किती भेटली आपल्याला? 10. कारण की 20 ला आपण 2 भागामध्ये विभागलेला आहे. त्यामुळे बघा आपल्याला एका चौरसाची बाजू किती भेटली आता? 10 रेखांकित चौरसाची बाजू. आणि काढायचं का आपल्याला क्षेत्रफळ? आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र तुमच्याकडे आहे. काय आहे सूत्र? बाजूचा वर्ग. बाजू किती आहे? 10. म्हणून 10चा वर्ग केलं तर किती येत आहे? 100. कशामध्ये दिला? एकक सेंटीमीटर मध्ये. म्हणजे बघा 100 सेंटीमीटरचा वर्ग काय आला? एका
चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे एका रेखांकित चौरसाचे क्षेत्रफळ आले 100 सेंटीमीटर. त्यानंतर बघा ही अर्धा, इथे बघा हे पूर्ण चौकोन आहे, याच्यातला अर्धा भाग काय आहे, रेखांकित आहे आणि पूर्ण चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला भेटलेलं आहे एका किती आहे 100. तर अर्ध्याचे किती राहणार 50. म्हणून या ठिकाणी बघा 100 प्लस अर्ध्याचे 50. एका पूर्ण रेखांकित चौरसाचे क्षेत्रफळ आतमधल्या 100 आणि 100ला जर अर्ध घेतलं तर म्हणजे अर्ध्या चौरसाचे क्षेत्रफळ भेटणार आपल्याला 50 आणि यांची जर बेरीज केली 100 प्लस 50 म्हणजे बघा 150 सेंटीमीटरचा वर्ग हे राहणार आपलं रेखांकित भागाचे क्षेत्रफळ. या पद्धतीने हा इझी प्रश्न होता, सॉल्व्ह केलाय आपण त्याला. किती 150 चौरस सेमी. या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. चला समोरचा प्रश्न पाहू. बघा छत्रपती संभाजीनगर बॅट्समन 2024 ला प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे एका हॉलची लांबी 60 फूट व रुंदी 45 फूट आहे, तर 3 फूट लांबी व 3 फूट रुंदी असलेल्या किती फरशा हॉलसाठी लागतील. आता तुम्हाला सर सांगितलं आहे फरशा काढायसाठी काय एकूण फरशा काढायच्या आहे, तर काय होईल इथे हॉल दिला आहे, हॉलचे क्षेत्रफळ भागेला एका फरशीचे क्षेत्रफळ, हॉलचे क्षेत्रफळ भागेला एका फरशीचे क्षेत्रफळ. हॉल कसा आहे 60 आणि 45 म्हणजे काय राहणार आयताकृती आणि हॉलच्या क्षेत्रफळाचं लांबी गुणिला रुंदी म्हणजे 60 गुणिला 45 आणि फरशीची लांबी रुंदी दिली आपल्याला 3 गुणिला 3 म्हणून या ठिकाणी घ्यायचं 3 गुणिला 3. आता 3 3 किती होते 9 वरती 45 9 1 9 9 5 45 म्हणजे शिल्लक राहिला आपल्याकडे 60 गुणिला 5 6 5 30 म्हणजे 30 वर 0 300 फरशा या ठिकाणी एकूण राहणार आहे. या हॉलला 300 फरशा बसणार आहेत. बघा ऑप्शन नंबर 4 मध्ये दिले आहे 300. या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. चला समोरचा प्रश्न पाहू. बघा छत्रपती संभाजीनगर बॅट्समन पोलीस जिल्हा 2024 ला प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे चौरसाची बाजू 20% वाढली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल. मित्रांनो या पद्धतीचा जर प्रश्न आपल्याला सोडवायचा असेल तर त्याच्यासाठी एक सूत्र आहे. बघा किती म्हणते 20% वाढ आहे. आता इथे बघा टक्क्यांनी वाढ असल्यास एक सूत्र वापरायचं आपल्याला x प्लस y वाढते म्हणून इथे प्लस x इंटू y भागीला 100. एक सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. टक्के वाढ जर म्हटलं क्षेत्रफळामध्ये वाढ म्हटलं तर या ठिकाणी प्लस करायचं, घट म्हणलं तर या ठिकाणी मायनस करायचं. सूत्र आहे x प्लस y वाढ म्हणून वाढ आहे म्हणून या ठिकाणी काय घेतलं आपण प्लस x इंटू वाय बरोबर काय 100. आता इथे बघा x आणि y काय घ्यायचं x बरोबर किती टक्क्यांनी वाढत आहे 20% म्हणून x बरोबर 20 घ्यायचे आणि y बरोबर सुद्धा किती टक्क्यांनी वाढत आहे 20 म्हणून या ठिकाणी y बरोबर 20च घ्यायची. x बरोबर 20 घ्यायचे y बरोबर सुद्धा काय घ्यायचे 20च घ्यायची. या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवा. x बरोबर किती 20 प्लस y बरोबर किती 20 प्लस x गुणिला y x ची व्हॅल्यू 20 गुणिला y बरोबर 20 म्हणजे 20 गुणिला 20 भागीला काय 100. आता याला काय सोडवायचं 20 प्लस 20 किती झाले 40 प्लस 20 गुणिला 20 किती होणार आहे 20 चा वर्ग 400 भागाकारामध्ये 100. आता बघा 400 भागीला 100 वरचे 2 झिरो खालचे 2 झिरो कॅन्सल, शिल्लक काय राहिलाय 40 प्लस 4 म्हणजे बघा 44% काय होणार आहे क्षेत्रफळ वाढणार आहे. बघा ऑप्शन नंबर 2 मध्ये दिला आपल्याला 44%, 44% क्षेत्रफळ याचं काय होणार आहे वाढणार आहे. यासाठी सूत्र वापरायचं x प्लस वाय प्लस x इंटू वाय भागीला 100. वाढ जर म्हटलं तर इथे प्लस घ्यायचं, घट जर म्हटलं तर इथे वजा बाकीचं चिन्ह घ्यायचं. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. चला समोरचा प्रश्न पाहू. बघा ठाणे ग्रामीण बॅट्समन पोलीस भरती 2024 ला प्रश्न आलेला आहे. प्रश्न दिलेला आपल्याला दिलेल्या आकृतीतील प्रत्येक चौरसाची बाजू 1.5 सेमी असल्यास त्या आकृतीची परिमिती काढा. आता परिमिती तुम्हाला सांगितलं आहे. परिमितीचं सर्वसाधारण सूत्र काय आहे सर्व बाजूंची बेरीज. आता बघा इथे किती दिले आहे 1 2 3. आता बघा या पद्धतीने जर आपण घेतो म्हटलं या पद्धतीने मी एक आकृती काढतो खाली, इच्छित आकृती एक खाली घेतली आहे. आता बघा या चौरसाची प्रत्येक बाजू किती आहे 1.5 म्हणजे हा जो चौरस आहे तर याची बाजू किती राहणार आहे 1.5. आता परिमिती काढायची आहे तर परिमितीसाठी काय करतो आपण आउटर बाजू म्हणजे काय करतो बाहेरच्या बाजू येतो. आता बघा पहिल्या नंबरला ही बाजू घेतली, ही बाजू किती राहणार आहे 1.5 ही झाली पहिली बाजू. त्यानंतर बघा ही दुसरी बाजू, ही
तिसरी बाजू, ही झाली चौथी बाजू, ही झाली आहे पाचवी बाजू, ही झाली सहावी बाजू, ही झाली सातवी बाजू आणि ही झाली आठवी बाजू. यापैकी एक त्रिकोण बाहेर काढला आणि त्याच्या टोटल बाजू मोजल्या. किती भेटल्या आपल्याला? 8. आणि प्रत्येक त्याची बाजू किती राहणार आहे? 1.5 सेंटीमीटर. म्हणून या ठिकाणी बघा 1.5 गुणिला किती? 8. पॉईंट सध्या विसरून जा. 15 गुणिला 8, 15 8 किती? 120. एक पॉईंट आहे म्हणून काय करायचं? एक गरज सोडून द्यायचा. पॉईंट म्हणजे काय आलं? 12. एकक कशामध्ये दिला इथं आपल्याला? सेंटीमीटर मध्ये, म्हणजे 12 सेंटीमीटर. बघा या एका आकृतीची परिमिती राहणार आहे. ह्या एका आकृतीची परिमिती किती भेटली आपल्याला आता? 12 सेंटीमीटर. आणि किती आकृती दिल्या? ही एक, ही दुसरी आणि ही तिसरी. 3 आकृत्या दिल्या आणि याची आपल्याला काय काढायची? परिमिती. पण एका आकृतीची परिमिती काढली आपण. किती? 12 सेंटीमीटर. आकृत्या किती आहेत? 3. म्हणून या ठिकाणी बघा 12 गुणिला 3, 12 किती? 36. एकक कशामध्ये? सेंटीमीटर मध्ये. म्हणून बघा 36 सेंटीमीटर या तिन्ही आकृत्याची काय राहणार आहे? परिमिती राहणार आहे. परिमिती म्हणजे काय? सर्व बाजूंची बेरीज. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. चला समोरचा प्रश्न बघू. किती आहे? ऑप्शन नंबर 4 मध्ये दिला आपल्याला 36 सेमी. चला समोरचा प्रश्न पाहू. बघा ठाणे ग्रामीण बँक पोलीस भरती 2024 ला प्रश्न आलेला आहे. प्रश्न आहे पुढील सर्व चौरस एकरूप आहे. म्हणजे दिलेल्या आकृतीले सर्व चौरस काय? एकरूप आहे. या आकृतीचे एकूण क्षेत्रफळ 54 चौरस एकक आहे. म्हणजे दिलेली जी आकृती आहे या सर्वांचं क्षेत्रफळ दिलेलं आपल्याला 54 चौरस एकक. तर या आकृतीची परिमिती आपल्याला काढायची आहे. आता बघा ह्या टोटल आकृतीचे क्षेत्रफळ आपल्याला दिलेले आहे 54 चौरस एकक. आता इथे बघा टोटल किती आकृती आहे? किती चौरस आहे याच्यामध्ये? बघा 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे बघा 6 चौरस या ठिकाणी आकृतीमध्ये दिले आहे. टोटल याची दिली आपल्याला 54 चौरस एकक दिलाय क्षेत्रफळ. आता बघा क्षेत्रफळ किती दिलाय? 54 चौरस एकक. आणि टोटल किती चौरस आहे आपल्याकडे? 6. म्हणजे 54 भागीला जर 6 केलं तर काय भेटते आपल्याला? एका चौरसाचे क्षेत्रफळ. 6 चौरसाचे क्षेत्रफळ दिलाय 54. 54 भागीला 6 केलं तर आपल्याला काय भेटते? एका चौरसाचे क्षेत्रफळ. 54 भागीला 6, 6 9 54. म्हणजे बघा 9 चौरस एकक. 9 चौरस एकक भेटलं आपल्याला. एका चौरसाचे क्षेत्रफळ. एका चौरसाचे क्षेत्रफळ भेटले आपल्याला 9 चौरस एकक. कारण की पूर्ण आकृतीमध्ये 6 चौरस आहे आणि या 6 चौरसाचे क्षेत्रफळ दिले आहेत 54. 54 भागीला 6 केलं तर 9 चौरस एकक. बघा एका चौरसाचे क्षेत्रफळ भेटले आहे. म्हणजे बघा हा जो एक चौरस राहणार आहे या एका चौरसाचे आपल्याला क्षेत्रफळ भेटले आहे 9 चौरस एकक. आता बघा यापैकी एक जर चौरस आपण इथे बाहेर काढला, हा छोटासा चौरस इथे असा बाहेर काढला, याचे किती दिलाय? इथे 9 चौरस एकक क्षेत्रफळ दिलाय. चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात. परिमिती म्हटलं तर काय? 4 गुणिला बाजू. आणि क्षेत्रफळ काढण्यासाठी काय करतो आपण? बाजूचा वर्ग. आणि क्षेत्रफळ किती दिले आपल्याला? 9. आणि 9 कितीचा वर्ग राहणार आहे? 3चा. म्हणजे बघा या एका चौरसाची बाजू आपल्याला भेटली आहे 3 सेंटीमीटर. किती? 3 सेंटीमीटर म्हणा किंवा याला 3 चौरस एकक सुद्धा म्हणू शकता. म्हणजे बघा एका चौरसाची बघा बाजू आपल्याला किती भेटली आहे? 3 सेंटीमीटर. आणि एका चौरसाचे क्षेत्रफळ भेटले आपल्याला 9 सेंटीमीटर. चला आता काय विचारलं आपल्याला? चौरस एकक आहे तर या आकृतीची परिमिती किती असेल? आता बघा परिमितीसाठी काय भेटलं आपल्याला? एका जी चौरस आहे या लहान चौरस आपण इथे काढला आणि याची एक बाजू किती भेटली आपल्याला? 3 सेंटीमीटरची भेटली आहे. चला बघू आता बघा ही इथून एवढी बाजू किती राहणार? इथे 3 सेंटीमीटर. त्याच्यानंतर ही एक बाजू आहे, ही एक बाजू आहे. सर्व बाजू कितीच्या राहणार आहे? 3 चौरस एकक, 3 एककच्या राहणार आहे. म्हणून आता या बाजू सर्वात आधी मोजून घ्यायच्या. बघा पहिला 1 2 3, त्यानंतर बघा 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. म्हणजे टोटल याला बाजू किती आहे? 8. म्हणून किती झाल्या टोटल? 18 मोजल्या होत्या आपण. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. म्हणजे बघा टोटल बाजू राहणार आहे याला 18. आणि एका बाजूची लांबी किती भेटली आपल्याला? 30. आणि आपल्याला काढायची आहे परिमिती. म्हणून काय करायचं? 18 गुणिला 3. 18 गुणिला 3 तर केलं 18 गुणिला 3, 18 3 54. मग 54 एकक
राहणार याची परिमिती, कारण की यांना एकक दिलेला आहे का सेंटीमीटर मध्ये नाही दिला आहे, मीटर मध्ये नाही दिला आहे, फक्त एकक दिला आहे, म्हणून बघा 54 एकक काय होणार याची परिमिती होणार। बघा ऑप्शन नंबर 1 मध्ये दिले आपल्याला 54 एकक। या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता। बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौरस आणि चौरसाच्या प्रकारावरचे जेवढे काही प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे। अगोदरच्या व्हिडिओमध्ये काही प्रश्न घेतले आणि हा पार्ट 2 याच्यामध्ये सुद्धा आपण राहिलेले प्रश्न कव्हर केलेले आहे। तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, कमेंट्स करा आणि लाईक करायला विसरू नका। चला मित्रांनो, थँक्यू सो मच।